नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना आजच्या 22 फेब्रुवारीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व मुलांना ऑल दी बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा ॲन्सर की दरवर्षीप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. ॲन्सर कीचा लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर असणार आहे. एक्झाम सेंटरवरून घरी आल्यानंतर आपलं हरीश शिंदे लातूरकर हे यूट्यूब चॅनल सर्च करा. तुम्हाला 8वी स्कॉलरशिपची ॲन्सर की या आपल्या चॅनलवर भेटेल. 5वी स्कॉलरशिपची ॲन्सर की भेटेल का नाही हे तुम्हाला एक्झाम सेंटरवरून आल्यानंतरच कळेल. 8वीची तर फिक्स भेटणार आहे. ठीक आहे, जसं आपण एनएमशी ॲन्सर की दिली होती त्या पद्धतीनं आपण 8वी स्कॉलरशिपची सुद्धा ॲन्सर की आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठीच ही ॲन्सर की उपलब्ध असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, ॲन्सर की शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना आजच्या 22 फेब्रुवारीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व मुलांना ऑल दी बेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा ॲन्सर की दरवर्षीप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. ॲन्सर कीचा लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर असणार आहे. एक्झाम सेंटरवरून घरी आल्यानंतर आपलं हरीश शिंदे लातूरकर हे यूट्यूब चॅनल सर्च करा. तुम्हाला 8वी स्कॉलरशिपची ॲन्सर की या आपल्या चॅनलवर भेटेल. 5वी स्कॉलरशिपची ॲन्सर की भेटेल का नाही हे तुम्हाला एक्झाम सेंटरवरून आल्यानंतरच कळेल. 8वीची तर फिक्स भेटणार आहे. ठीक आहे, जसं आपण एनएमशी ॲन्सर की दिली होती त्या पद्धतीनं आपण 8वी स्कॉलरशिपची सुद्धा ॲन्सर की आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठीच ही ॲन्सर की उपलब्ध असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, ॲन्सर की शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.